ते तुमच्या आई बापाचा काही भाग आहे किंवा नाही? तुम्हाला बिघडवण्यामध्ये तुमच्या शिक्षकाचा काही हिस्सा आहे का? पोरांनो, तुमचे शिक्षक शाळेत मोबाईल आणता का? आणतात. आणि शिकवताना आला तर बोलता का? नाही, शिकवताना जर मोबाईल आला तर शिकवायचं बंद करून मोबाईल बोलता ना? असं चित्र हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे. आणि मग हा प्रश्न नाथबाबाला जर विचारला तर नाथबाबाने सरळ उत्तर सांगितलं, देव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला संताचेच पाय धरावे लागतील. तसा देव तुम्हाला मिळू शकत नाही का? करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे बार रोड पर्यंत. आणि आता एक आलं नवीन, आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे मी बोललो असतो तर तुम्ही माझी क्लिपच केली असते. यांचं काय करणार? हे जर मी म्हणलो असतो यार नाही विचारित बारावीवाला इकडे बघ. हटलाय तू? हटलाय तू? पाण्याचा आकार कोणता? पुरी 10वीला कोण आहे? नववीला कोण आहे? तू नववीला जना. मग कितीला आहे तू? 11वी. तू गेल्या वर्षी 10वीला होती का? सेमी का मराठी? सेमी. मराठी मीडियम आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम. एका शास्त्रज्ञाचे 3 नियम होते. त्याचं नाव काय? न्यूटन 9वीला आहे, केपलर 10वीला आहे. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती होती विज्ञान पेपर 1 मध्ये. तिचं नाव काय? अरे उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम. फेरडेथ राईट हँड रूल अँड फेरडेथ लेफ्ट हँड रूल. चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 वन डायग्राम इज फॉलो. परत बोलू नका वाटलं तर, राग आला तर. हसल्यावारी गोष्ट. या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पुरीने रडवला. रडला बाप भिकार. पोर काम काय करतंय? हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय पाना पाहते का त्या डोळ्यात? लाज वाटली पाहिजे आपल्याला. कसं वागतोय आपण? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे माझं मुलांच्या भावना दुखवल्या दिली ठोकून. माझ्या अंगाचे केस कमी आहेत महाराज. माझ्या अंगाची एवढी गावं पाहिली. हे केस कमी भरती. आणि बायको तुला खोकताना बोलणार आहे का जी तो पळून आणली लग्नाच्या अगोदर. तिच्यासाठी तो तुझा बाप आणला, तिच्यासाठी तिच्या भावाचा तो मार खाला, तिला घेऊन डोंगराला पळून गेला 3 वर्ष. एवढं प्रेम तो एका भंगार पोरीवर केलं. तीच पोरीपासून तुला मुलं झाली. तुझं वय झाल्यावर तू खोकल्यावर तिनं पदर डोक्याला लावला. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद बोंबलं धेंडायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईबापाची सेवा करा आणि संतांची धर्माची सेवा करा. हरि प्रभु